ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास। नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण तिची फळ। नाव धड करा सहस्त्र नामाची, नाव धड करा सहस्त्र नामाची, जे भव सिंधूची थडी पावे। नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण तिची फळ। तुका म्हणे काळा हना तोंडावरी, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणी। नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण तिची फळ। विठ्ठल विठ्ठल ऐशी जोडी करा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने सुखे फेरा गर्भवास। नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण तिची फळ। समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम, जगननीतपानी मंडनम मंडनानाम। तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठल चिंतयामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अखंड चाललेला हा नामयज्ञ, यातील तिसरा असं हे पुष्प भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पण करण्याचा हा योग आहे। होऊन गेलेले आहेत वैकुंठवासी कृष्णाजी गुरुजी जायखेडेकर, वैकुंठवासी लक्ष्मण तात्या वळवाडेकर यांच्या आशीर्वादातनं हरिभक्तीपरायण यशोदा अक्का, श्री हरिभक्तीपरायण शांती सागर जयराम बाबा गोंडेगावकर यांच्या प्रेरणेतनं आणि श्री हरिभक्तीपरायण रामचंद्र महाराज अर्थात आपल्या सकळांचे
लाडके भूमिपुत्र नंदन सर ताहराबाद आणि श्री हरिभक्तीपरायण नरेंद्र महाराज गुरव मालेगाव, श्री हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली असा हा संगीत श्रीमद भागवत सप्ताह 16 आहे आणि कीर्तन 16 दोन्ही अशा प्रकारचा हा योग आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा नामयज्ञ आहे. कारण नामयज्ञात भागवत सप्ताह होतोच असं कधीकधी घडत नाही. ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा पारायण असेल, पण या असलेल्या यज्ञामध्ये परमपूजनीय आदरणीय पुरुषोत्तमजी महाराज कोळशे यांच्या या मुखारविंदातनं 7 दिवस अखंड अशा प्रकारचा भागवत अमृताचा वर्षाव होतो आहे. अत्यंत परमभाग्य आहे तुमचं की कीर्तन आणि भागवत या दोन्ही गोष्टीचा श्रवणाचा योग आहे. हा एक दुग्ध शर्करा योग आहे. आणि अशा या कीर्तन सोहळ्यामध्ये अत्यंत नामांकित असलेले हे गुरुजन आहे. हरिभक्तीपरायण मिलिंद महाराज अजंग, हरिभक्तीपरायण किरण महाराज वळवाडे आणि मृदुंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण हेमंत महाराज वडनेर, हबप प्रकाश प्रशांत महाराज देशमुख, पांडुरंग महाराज साळवे, नारायण बापू चौधरी आदी सकळ मंडळी आहे. आता हरिभक्तीपरायण शत्रुघ्न महाराज आहेत. अशी ही खरं तर बरीचशा मंडळीची या यादीमध्ये नावे आहेत. यादा कदाचित कोणीतरी राहून जाणारच आहे आणि म्हणून मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. सर्वांना माझ्या हृदयामध्ये फार मोठं स्थान आहे. असं कोणी नाही की ज्याला माझ्या हृदयामध्ये जागा नाही. सर्वांसंबंधाने माझं प्रेम आहे. पण असं आहे तुकोबारायांचं सांगणं असं आहे कीर्तनकारांना, नरस्तुती आणि कथेचा विकरा हे तो दातारा घडोने घडोने ओ हे नको दातारा घडोने ओ घडोने ओ हे नको दातारा घडोने ओ हे नको दातारा घडोने. आणि कार्यक्रमाचं प्रमुख जे स्वरूप आहे, ज्या कुटुंबियांशी माझा अत्यंत जवळकीचा संबंध आहे, माझ्या सान्निध्यातच ज्यांनी परमार्थ केला, वैकुंठवासी निंबाभाऊ देशमुख, अतिसज्जन भोळा भाबडा असलेला माणूस आणि सतत ओम नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राचा जाप ते करत असत. शिवलीला अमृत हा त्यांचा 11वा अध्याय आवडता असा होता. आणि माझ्या सान्निध्यामध्ये अनेक असलेल्या तीर्थयात्रा, नामस्मरण, अनुष्ठान काळातही कधीकधी माझ्या सेवेमध्ये ते राहिले आहेत. इतकं जवळचा संबंध. आणि म्हणून त्याच असलेल्या संबंधातनं इथे जो परिचय श्री हरिभक्तीपरायण केदारांना आहेत, हे त्या खरं तर लग्नाच्या अगोदरपासून माझे संबंध आहेत. आणि त्याच संबंधातनं अशा प्रकारचा हा लग्न सोहळाही पार पडलेला आहे. अत्यंत धार्मिक घराची भेट झाली. इकडनं पाहिलं तर अत्यंत सुशील मंडळी आणि तिकडनी तीही मंडळी भेटण्यामध्येच अशिरत होते. म्हणून दोन्ही कुटुंब या परमार्थ असलेल्या शक्तीतनं खऱ्या अर्थाने एकरूप अशी घडली गेली. आणि म्हणून एक जी मोठी मुलगी आहे तीही नंदन कुटुंबातच दिली गेलेली आहे. पुणे येथे सध्या वास्तव्य आहे. आणि दुसरी जी आहे पवार कुटुंबामध्ये, जे आपलं जायखेड गुरुजींचं अशा प्रकारचं जे काही जन्मस्थान आहे, कर्मस्थान आहे, अशा या पवित्र भूमीमध्ये ती कन्या आज आहे. आणि 3 मुलं आहेत. आणि हा जो कार्यक्रम ठेवला आहे हा नातवाने ठेवला, याचं मला मोठं समाधान आहे, अत्यंत समाधान आहे. काय घडलं जातं या जगामध्ये, एक नातू आपल्या आजोबांच्या वचनाची पूर्तता करतोय किंवा दिलेला शब्द पाळतोय. परमार्थामध्ये एक वेळेला नाही माळ घातली तरी चालतंय, नाही वाऱ्याला गेला काही हरकत नाही, पण मुखाने सत्य आणि अखंड टिकणारी वाणी ज्याच्या बाहेर पडत असेल हृदयातनं, तो या जगातील धन्य धन्य पुरुष आहे. सदैव सत्य बोलतो आणि आपल्या वचनाला जागतो. हाच तर खरा परमार्थ आहे.
मागील असलेल्या पूर्वजांची परंपरा जर पाहिली तर जगद्गुरु तुकोबाराय आदी थोर या महात्म्यांनी वचन या गोष्टीकडे अत्यंत लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळतंय. जगनाडेच्या संबंधाने जर पाहिलं, चारिता गोधने माझे गुंतले वचन आम्हा झाले येणे. वाणी तो अनमोल है जो कोई जाने बोल, ऐशी वाणी बोले हृदय तराजू तोल. वेचिते वचन जेणे राहे समाधान, आपल्या पितरांना समाधान लाभेल अशा प्रकारे आपल्या ह्या वचनाची पूर्तता वैकुंठवासी सुरेश निंबा देशमुख यांचे जे सुपुत्र आहेत श्री धनंजय आणि श्री काय दुसऱ्या राकेश या दोन मुलांकडे पाहून मला खूप मोठा आनंद वाटला. तशी ती माझ्या सान्निध्यातच होती, पण काही काळापूर्वी कोल्हापूर असं त्यांचं वास्तव्य घडलं गेलं म्हणून थोडासा अंतर पडला प्रेमामध्ये जाण्यामध्ये. तरी देखील अनेकदा मी त्यांच्या घरी पोहोचलो गेलो. अत्यंत आनंदाचा अशा प्रकारचा हा योग आहे. एकेकाळी आपल्या पूर्वजांना उद्धाराकरता भगीरथाने गंगा भूतलावर आणली. धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणुनी पूर्वज केले. आणि खरं म्हटलं तर तीच गंगा, ही ती गंगा भगीरथाला जिथे जिथे नेता आली तिथं त्याने नेली आपल्या पूर्वजांपर्यंत. पण अशी एक गंगा जगामध्ये आहे, त्या गंगेचं नाव आहे भक्तिगंगा, ज्ञानगंगा. खरं तर या असलेल्या सत्पुत्राने ती गंगा आपल्या पितरांच्या उद्धाराकरता इथे आणली. ही कथा गंगा आहे, ही भक्ती गंगा आहे. आणि अशा पवित्र असलेल्या गंगेमध्ये तुमचं मोठं भाग्य आहे. कारण ह्या गंगेत एकदा तरी स्नान केलं, त्या गंगेपेक्षा ही गंगा श्रेष्ठ आहे. कारण त्या गंगेत स्नान केलं तर वर्णन आलेलं आहे पाप ताप जातायत म्हणून, नाही का. सुचित्व सुची गांग नाही आणि पाप तापही जाय, परी तेथे आहे बुडणे एक. दुसरी गोष्ट अशी आहे, त्या गंगेमध्ये पापाचा नाश होतो पण पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट होत नाही. अनेकांनी गंगेमध्ये स्नान केलेलंच आहे. बसलेल्यापैकी कोण असा आहे की ज्यांनी गंगा पाहिली नाही, स्नान केलं नाही? सर्वच भाग्यवान आहेत. गंगेवर गेले, स्नान करून आले, कुशावर्तामध्ये भाग्य त्यांनी अशा प्रकारचा आपलं उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला. पण पापाची प्रवृत्ती गेलेली दिसत नाही. पापाची प्रवृत्ती नष्ट करण्याची ताकद केवळ एका ज्ञान गंगेमध्ये आहे, भक्ती गंगेमध्ये आहे. आणि ती गंगा आज येथे ओथंबून अशा प्रकारची वाहती आहे. गंगाली आम्हावरी संत पाऊले साजरी, संत पाऊले साजरी. गंगाली आम्हावरी संत पाऊले चालली, संत पाऊले चालली, संत पाऊले चालली. आणि तिघांचं स्मरण ह्या नातवाने आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं आहे. एक आपले स्वतःचे वडील आहेत आणि दुसरं आजोबा आणि आजी आहे. कैलासवासी इंदुबाई निंबा देशमुख आणि कैलासवासी निंबा काळू देशमुख आणि कैलासवासी सुरेश निंबा देशमुख, अशी या तिन्ही एकाच कुटुंबातील व्यक्तींचं स्मरण आज या कीर्तन सोहळा या भागवताच्या निमित्ताने केलं जात आहे. भागवत हा अत्यंत मोक्षदायी असलेला ग्रंथ. अनेक ग्रंथ आहेत पण मोक्ष देण्याचं सामर्थ्य जेवढं भागवत ग्रंथामध्ये आहे तितकं अन्य ग्रंथामध्ये नाही म्हटलं तरी चालेल. भागवत हा प्रत्यक्षित परमेश्वराचं, श्रीकृष्ण परमात्म्याचं
स्वयंभू अशा प्रकारचं प्रगट रूप आहे. आणि या भागवताचं श्रवण तुम्ही करत आहात, अत्यंत मोठं भाग्य आहे. भाग्यवंता घरी भजन पूजन या सर्व गोष्टी भाग्यानेच अशा प्रकारच्या घडत असतायत. या तिन्ही असलेल्या ज्यांच्या स्मरणार्थ हा कीर्तन सोहळा साजरा होतोय, त्यांच्या संबंधाने देवाकडे पुनश्च शाश्वत अशा शांतीची प्रार्थना करतो. ज्यांनी नियोजन केलेलं आहे, त्या 3 मुली आहेत, जावई आहेत आणि त्यांची ते नातू आहेत. या सर्वांनी आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली जी पंचमंडळी आहे, गावकरी मंडळी आहे, त्याने जो अशा प्रकारचा एक मदतीचा योग, कारण हा कार्यक्रम एकट्याचा म्हणून मेळ जमविला नोवे एकट्याचा खेळ. याकरता सर्व गावकरी तुम्ही एकत्रित आलात, तुम्हालाही खूप मोठी धन्यता देतो. आणि थोडंसं होईल तेवढं चिंतन अभंगावर करण्याचा प्रयत्न करतो. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. तसा अभंग अतिप्रसिद्ध, पण अभंगाचा सारांश एवढाच आहे की तुमच्या आणि आमच्या पाठीमागे लागलेलं जन्म आणि मरणाचं जे दुःख आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, या दोन्ही महत्त्वपूर्ण मुद्द्यांना संबोधित करणारा हा अभंग आहे. प्रथमतः अभंगाचा अर्थ लक्षात घ्या. तुकोबारायांना कळून घेण्याकरता त्यांचा अभंग जाणला पाहिजे, कळाला पाहिजे. नाही पूर्ण अभंग लक्षात राहिला तरी काही हरकत नाही, पण त्याचा अर्थ जरी तुम्ही ध्यानात ठेवला तरी सुद्धा पुरे झाला. अभंगाचा अर्थ असा आहे, महाराज सांगताय जीवनामध्ये तुम्ही कुठली ना कुठली जोडी करीत आलात. अर्थात कर्माचा संग्रह तुम्ही केलेला आहे. कल्याण व्हावं म्हणून अहोरात्र तुम्ही कर्मातच रत आहात. पण असं कर्म करा की जे कर्म तुम्हाला जन्म आणि मरणाच्या बंधनातनं मुक्त करेल. कुठलं कर्म आहे असं की ज्या कर्माद्वारा खऱ्या अर्थाने जीव मोक्षाला प्राप्त होतो. मग तुकोबारायांची या थोर संतांची वाणी, हेच तर प्रभुत्व, हीच तर शक्ती आहे त्या वाणीमध्ये. ज्या गोष्टी सामान्य जीवाच्या बुद्धीच्या पलीकडे वाटतायत त्या सुलभ करून देण्याकरता संत अवतीर्ण झाले. महाराज म्हणतायत, माझ्या रामाचं नाम तू जर सतत कंठामध्ये धारण केलंस तर ही गोष्ट होणं सहज शक्य आहे. जन्म आणि मरणावर तुला विजय प्राप्त करता येईल. असं कर्म करा की जन्म आणि मरण या दुःखातनं तुम्ही सुटाल, मुक्त व्हाल. ज्यांच्या सानिध्यात राहून तुम्ही सुखाच्या अभिलाषा बाळगत आहात, महाराज म्हणतायत की त्यांची वस्तुस्थिती जर तुम्ही पाहाल, ती पत्नी, तो पुत्र, तो परिवार, त्यांचा जन्म, त्यांची प्राप्तीच दुःखात होते. ज्याचं बीजच अशा प्रकारचं दुःख रूप आहे, विषारी वृक्षाला मधुर फळं लागणार तरी कुठून आहेत. जे मुळातच दुःख स्वरूप अशा प्रकारचं आहे, त्यात तुम्ही सुख शोधू पाहतायत. पत्नीत सुख नाही, पुत्रात सुख नाही, धनात सुख नाही. महाराज सांगताय हे नाशवान आहेत. एक दिवस ते तुम्हाला सोडून जातील आणि नाही जरी सोडून गेले तरी सुद्धा ते रडवतील. दुःखाशिवाय दुसरं काहीच पदरी पडणार नाही. आणि सुखाने जीवन जगावं असं वाटत असेल, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नावरूपी नौकेमध्ये येऊन बसा. यात बसा आणि सुखाची प्राप्ती करून घ्या. ती नाव जिथे जिथे तुम्हाला तुटलेली दिसेल, फुटलेली दिसेल, ती उत्तम प्रतीची करा. त्या नावासंबंधाने इतकी जयत तयारी करा की त्या नावेत बसून आपण सुखाने या भवसागरातनं तरून गेलो पाहिजे. जेव्हा जेव्हा काळ येईल, केव्हा येईल सांगणं तर कठीणच आहे.
पण जेव्हा येईल तेव्हा महाराज सांगताय सोपा मार्ग सांगून ठेवतो. या भात्यामध्ये अनंत असे माझ्या भगवान पांडुरंगाची नावे भरीत जा भरीत जा. आणि जेव्हा तो काळ येईल तेव्हा एक एक बाणाच्या स्वरूपाने त्याच्या तोंडावर मारीत जा. काळ पराजित होईल आणि विजयी श्री तुला गळ्यात माळ घालेल. असा हा अभंगाचा शाब्दिक अर्थ आहे. माणसं बऱ्याच ठिकाणी विजयी झाले असं वाटतंय, पण एका ठिकाणी विजय मिळवणं थोडंसं अवघड पडलेलं आहे. ते म्हटलं म्हणजे काळ. काळावर विजयश्री मिळवणं फार कठीण आहे. सामान्य माणसाने माणसाला पाडणं पराजित करणं यात काही नवल नाही आहे. मग ती कोर्टाची केस असो या कुस्त्यांचा आखाडा असो, माणसाने माणसाला पाडणं म्हणजे नवल नाही आहे. काळाला पाडणं यामध्ये माणसांचं पुरुषार्थ आहे. गंगागीर महाराजांच्या चरित्रामध्ये जोग महाराज पहिलवान, कुस्ती करण्याचा छंद आणि गंगागीर महाराजांनाही कुस्ती पाहण्याची आवड. एके ठिकाणी असा प्रकार घडला. जोग महाराजांच्या अखेरची शेवटची कुस्ती पार पडली, विजयी मिळाला आणि म्हणून दर्शन घेण्याकरता महाराजांच्या चरणावर त्यांनी डोकं ठेवलं. गंगागीर महाराजांनी सांगितलं की म्हटले बाळा, अरे या दोन पायाच्या भिंतीला पाडणं म्हणजे काय खूप मोठा पुरुषार्थ नाही आहे. अरे खरा वीर त्याला म्हणताय जो काळाला पराजित करतोय. काळाला पराजित करण्याकरता पैजेचा विडा घेऊन निघालेली साधक मंडळी असेल, पण सर्वांनाच विजय मिळाला असं दिसत नाहीये. अत्यंत कठीण आहे काळावर विजय मिळवणं. तशा बऱ्याच गोष्टी जीवनातल्या अशा आहेत. दारिद्र्यतेवर काहींना विजय मिळवता आला, काहींना नाही. रोगाच्या संबंधाने पाहिलं तर सर्वांनाच विजय मिळवता येतोय का? वर्तमान काळात तर तुमचं आणि आमचं जीवन असं घडलेलं आहे. 95% सर्वच तुम्ही आणि आम्ही रोगाने ग्रस्त आहोत. आणि बसलेल्यापैकी एखादा असेल तर मला सांगा की मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही. हात करून सांगा, मी त्याचं दर्शन घेतो. कारण तितकं काही या सोप्या गोष्टी राहिलेल्या नाही आहेत. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरांशी. रोगाचं भांडार असलेलं आहे. रोगाने ग्रासलेलं तुमचं आणि आमचं जीवन आहे. एखाद्या जरी आजाराचा वैद्याला शोध लागला, अब्जाधीशी होऊन बसतो. एकच रोग फक्त, नुसतं कावीळचं औषध नाही झालं तरी त्याच्याकडे माणसं 5-50 बसलेलीच आहेत. एखाद्याला नुसतं हाड जरी बसवता आलं त्याच्याकडे गर्दीची कमी नाही. एक थोडं जरी वर्म सापडलं एखाद्या रोगाचं तरी सुद्धा माणसं कोट्याधीश होऊन बसलेली आहेत. इतके माणसं आज आजारी आहेत. ज्यांनी ज्यांनी सुपं हलवण्याचे दुकानं मांडली त्यांच्याकडे सुद्धा दुकानदारी कमी चालत नाहीये. काही येऊ की नाही हो, पण माणसं बसलेच आहेत. सर्व जग पाहिलं तर दुःखी आहे. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख मानवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख मानवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दारिद्र्यतेचं दुःख आहे. दिसायला महाराज इतकं
साधं दुःख वाटतं हे गरिबीचं, पण हे सामान्य दुःख नाहीये. ज्याला गरिबी आली त्याला जाऊन विचारा गरिबीत परिणाम काय असतो. पहिला मुद्दा असा आहे की गरीब माणसाला त्याच्या असलेल्या भाऊबंदकीत देखील सन्मान कधीही मिळत नाही. परिस्थिती प्रतिकूल आहे, गरीब आहे, अरे आपल्या रक्ताचा असला तरी माणसं मांडवात त्याला पूजेला बसवत नाही. अनादर सदैव भोगावा लागतो, सतत अपमान. नाही दरिद्री सम दुःख जग माही. बरं त्याचा कार्यक्रम एखादा त्याने नियोजित केला तर माणसं येतीलच असंही होत नाही. मोठी विचित्र आहे गरिबी. आणि म्हणून जिथे तिथे अपमान, ज्यांनी यावं त्याने त्याला काम सांगत राहावं, असं असलेलं कठीण दुःख आहे. म्हणून नको आहे माणसाला ती दारिद्र्यता. आणि त्याच्या निवृत्तीकरता माणसं प्रयत्न करतायत, पण करावं काय. जेवढा जेवढा प्रयत्न करावं तेवढा तेवढा आत खोलवर गुंतत जातोय. का ललाटेचे लिहिले न पुशेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. प्रयत्न करतोय पैसा करता, पण नाही संपत्ती मिळत. आयुष्य गेलं माणसांचं दरिद्रीमध्ये. आणि काहींचा असा योगायोग, पोरग करतं झालं चुटकी सरसे गरिबीला लात मारून टाकली. श्रीमंती ही श्रीमंती त्याच्या घरामध्ये नांदती आहे. पण एक आहे, जरी श्रीमंती आलेली असेल तरी दुःखाने त्याला सोडलंय असं मात्र. जिथे श्रीमंती आहे तिथे रोगांचा विशेषत्वाने मुक्काम आहे. श्रीमंताची घरं सर्वांनाच आवडतात, मुक्कामा करताही आवडतात. गरिबाच्या घरात जरासं कंटाळवाणं वाटतं. श्रीमंताचा 2 कोटीचा बंगला म्हटलं म्हणजे माणसाला निमंत्रण सुद्धा देण्याची गरज पडत नाही, स्वतःहूनच तिथे जाऊन पोचतो. पण त्या श्रीमंतीत सुद्धा सुख आहे असं नाही. 2 कोटीचा बंगला आहे पण झोप येत नाही. अशी किती कुटुंब तुम्हाला दाखवू. 2-2 कोटीचे बंगले झाले, झोप नावाची वस्तू नाही. गोळ्या घेऊन सुद्धा झोप नाही. एकाकडे इतकी परिस्थिती प्रतिकूल परमेश्वराने ठेवलेली आहे. कुठून तरी डांगातनं येतो, एसटी स्टँडवर उतरतो, कामाचा शोध करतोय, अंथरायला नाही, पांघरायला नाही. त्याच एसटी स्टँडवर फाटक्या असलेल्या बाळदनावर तो पडतोय. तेवढे करून पोलीस झोपू देत नाही. मध्यरात्री जर आलात फेरा तर काठीने, उठ, कुठून आलास, कुठे निघाला. दादा इकडनं आलोय, कामं करता, काम शोधतोय, काम नाही. तिथपर्यंत आमचं हेच घर आहे, इथेच राहावं लागतंय. काय करणार. पोलिसाची काठी खाऊन सुद्धा त्याला झोप आवरत नाही. पोलीस गेला का एकाच मिनिटामध्ये पुन्हा जसा होता तसा गोरायला त्याची सुरुवात आहे. घरातले माणसं म्हणतात, अहो थोडे तरी डोळे लावा, थोडे तरी झोपा, बरं वाटेल तुम्हाला. तो सांगतोय मग काय माझ्या मेंदूचं पाणी झालंय का. तुम्ही सांगताय मला कळत नाही, मला सर्व कळतंय. झोपावा, पण झोप आली पाहिजे ना. झोप येत नाही. पंचपक्वान्न नाहीत. डॉक्टरने सांगितलं साखर खायची नाही, गोड खायचं नाही, नुसतं डोळ्यानं पाहायचं. घरात जर वाढायला आले तर नुसतं डोळ्यानं पाहायचं, खायचं नाही. केवढं मोठं जीवनामध्ये दुःख आहे, अत्यंत मोठं दुःख. पण हे 2 दुःख कधी कधी असे महाराज बदलताना पाहायला मिळाले. गरीब माणसं मी श्रीमंत पाहिले आणि रोगी माणसं सुद्धा चांगले झालेले पाहायला मिळाले. या 2 गोष्टी कधी कधी होत आहेत. केव्हा होत आहेत. अहो एखाद्या श्रीमंताची जर भेट झाली तर गरिबाची गरिबी जायला काय लागणार आहे. मोटरसायकलवर फिरणारा कीर्तनकार असेल, पण एखाद्या अब्जाधीशाने जर सांगितलं की आता आम्ही विमान घेतलं, ही 35 लाखाची गाडी तुम्हाला घ्या,
तर कीर्तनकाराला श्रीमंत व्हायला काय वेळ आहे? 35 लाखाची गाडी आल्यानंतर श्रीमंत व्हायला वेळच काय आहे? बरं, माणसं सुद्धा 35 लाखाच्या गाडीवरच कीर्तनकाराला मोठे म्हणतायत, हेही नवल आहे. सर्व गोष्टी तर पैशावर आधारितच गंमत आहे. पैशाची फार मोठी जादू आहे. चिंतन याकरता म्हणतो आहे का श्रीमंत होत आहेत माणसं एखाद्या धनिकाची कृपा झाली तर. अहो, कित्येक मुली इतक्या गरीब घरात जन्माला आल्या, बापाकडे राहायला झोपडी नाही, पण आशा घरी जाऊन पोचल्या त्यांच्या भाग्याने. दुर्बळाची कन्या समर्थाने दुर्बळाची कन्या समर्थाने केले. दुर्बळाची कन्या समर्थाने केले. दुर्बळाची कन्या समर्थाने केले. अवदसानी माने दारिद्र्याचे. अवदसानी माने दारिद्र्याचे. किशोरी माने हो हरे मोठे गाता हर पली चिंता. 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 धनिक माणसं रूपाच्या बळावर मुलीला करून घेतात पैसे देऊन, आणि चालू काळात तर त्या शोधातच आहेत माणसं. इथे मिळेल का तिथे मिळेल. कोणी निरोप जरी एखाद्याचा आला तर 100 कामे मागं सोडून देतो. नाही, मग सकाळीच निघून जाऊ, ते जाऊ द्या, ते घरचं काम राहिलं तर काही चिंता नाही. इतकी चिंता वाटली माणसांना मुलीच्या संबंधाने. गरिबाची मुलगी श्रीमंताकडे गेली तर तिचा राजयोग अशा प्रकारचा येतो. कारण माणसाच्या जीवनात काही गोष्टी अशा आहे का त्या देवांना सुद्धा ओळखता आल्या नाहीत. एक श्लोक सांगतो तुम्हाला कळण्याकरता. नृपश्य चित्तम कृपणश्य वित्तम मनोरथम दुर्जन मानवानां स्त्रियाश्चरितं पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्या. मनुष्य हा कुतो. शास्त्रकार सांगता, अरे मनुष्याला कुठे कळणार या गोष्टी? कुठल्या कुठल्या? म्हटले राजाच्या डोक्यात काय आहे हे प्रजेला कळत नाही. त्याच्या डोक्यातले विचार सामान्य प्रजेला कळणं अवघडच आहे. कृपणाचं धन कळत नाही. कंजूस माणूस आहे, कृपण माणूस आहे, त्यानं आपलं धन कुठे लपवून ठेवलंय. आता काहींनी काय केलं आपल्याच पूर्वजांनी, सोन्याच्या कांबाचे कांबा त्या जुन्या लाकडाच्या सरईत कोंबून कोंबून ठेवल्या. काय त्यांचा हेतू असेल कळत नाही, पण त्या चोरांच्या भीतीमुळे त्या बिचाऱ्यांनी त्या सोन्याच्या कांबा आपल्या नातवाला पंतवाला 4 पिढ्या बसून खातील अशा विचाराने त्या ठेवल्या. आणि पुढे असं झालं की तेच निघून गेले. ते निघून गेले, ते तिथंच नातू स्वयंपाक करीत होते, शिळ्या भाकरी खाऊन जगत होते. पण त्यांना कळालं नाही आपल्या डोक्यावर सोन्याच्या कांबा आहेत. कृपणश्य वित्तम. कृपण माणसाचं धन कळत नाही. मनोरथम दुर्जन मानवानां. दुर्जन आहे त्याचं मनोरथ कळणं कठीण आहे. स्त्रीचं चरित्र सांगता येत नाही आणि पुरुषाचं भाग्य ओळखायला येत नाही. कुणाला तर म्हटले देवाला सुद्धा. ह्या ज्या गोष्टी आहे. आणि योग्य वैद्य भेटला तर रोगही निघून जातो. लक्ष्मणाला महाशक्ती लागली होती, पण सुषेण वैद्याची भेट झाल्यामुळे रोग जाण्याकरता फारसा वेळ नाही लागला. पण एक गोष्ट अशी आहे, काळावर कसा विजय प्राप्त करावा, गर्भवासाच्या दुःखातनं मुक्त व्हावं कसं, तेव्हा तुकोबाराय सांगतात, इच्छा आहे तुमची मग ऐका जे अभंगाच्या प्रथम चरणात आहे.
जोडी करा ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा रामकाठी धरा ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा ऐशी जोडी करा रामकाठी धरा ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा रामकाठी धरा ऐशी जोडी करा रामकाठी धरा ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा रामकाठी धरा ओ ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा रामकाठी धरा ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा रामकाठी धरा ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा रामकाठी धरा जने तुके फेरा गर्भवास जने तुके फेरा गर्भवास पाटी उतारी दादाती पिया प्रदा पाटी प्रिया उतारी प्रिया उतारी अनंतता जने तुके फेरा गर्भवास जने तुके फेरा गर्भवास जने तुके फेरा गर्भवास नाशी वंत आटी नाशी वंत आटी प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन नाशी वंत आटी प्रिया पुत्र धन नाशी वंत आटी नाशी वंत आटी नाशी वंत आटी प्रिया पुत्र ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. महाराज सांगतायत की तुम्ही असं कर्म करा. कर्म तसं गहन आहे आणि कळण्याकरताही कठीण आहे, सूक्ष्म आहे. किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्तेक कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. कर्म म्हणजे कवन अथवा अकर्मा काय लक्षण ऐशे विचारिता विचक्षण गुंफो निठेले. तत्वदर्शी पुरुषांना सुद्धा कर्म नाही कळालं. पण महाराज सांगताय आम्ही जे सांगत आहोत त्याचा जर तुम्ही स्वीकार कराल 100% गर्भवासाच्या दुःखातनं मुक्त व्हाल. ऐशी जोडी करा, असं कर्म करा. काय करा त्यातच उत्तर आहे. रामकंठी धरा, ऐशी जोडी करा. राम आपल्या कंठामध्ये धारण करा, हीच जोडी करा. इतकं सोपं साधन. राम शब्द म्हटलं की सामान्य माणसाला त्याचं महत्त्व कळणं तसं अवघड जातं, कळत नाही. सामान्य म्हणून माणसं पाहतायत राम मंत्राकडे. अत्यंत जबरदस्त प्रभावी असलेला मंत्र राम मंत्र. तुम्ही रामरक्षा स्तोत्र कोणी कोणी वाचलेलं आहे? तुम्ही वाचताय ना? त्यामध्ये एक मंत्र असा आलेला आहे. भर्जनम भाऊबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. राम राम इति गर्जनम. राम राम ही गर्जना काय करतीये? बुध कौशिक ऋषी ना भगवान महादेवांनी सांगितलेलं आहे. भर्जनम भाऊबीजानाम. अरे जन्म आणि मरणाचं जे बीज आहे ना त्या बीजाला ती जाळून टाकणारी शक्ती आहे. जन्माला कारण आहे वासना
रामनामाने वासनेचा नाश होतो. जन्माला कारण आहे अज्ञान, रामनामाने जीव राम स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून रामनाम हे जन्म आणि मृत्यूला जे कारण असतील त्या सर्व बीजांचा नाश करणार असं आहे. बरं, दुसरी गोष्ट सर्व सुख देणार, सर्व संपदा समर्पण करणार आणि अंतकाळेच्या वेळेला जर मुखात आलं तुका म्हणे सुका पार नाही, तुका म्हणे सुका पार नाही. हरे तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळीच्या नामाले मुखा, अंतकाळीच्या नामाले मुखा. रामचरितमानस ग्रंथामध्ये रामनाम वंदना हे स्वतंत्र प्रकरण आहे आणि इतकं मोठं आहे की काही दिवस प्रवचन करीत जरी एखादा बसला तरी सुद्धा ते संपणार नाही, इतकं विस्तृत आहे. त्यातील पहिली जी चौपाई आहे रामचरितमानस ग्रंथामध्ये, बंदवो गुरुपद पदमुपरागा, सुरुचि सुबास सरस अनुरागा, बंदवो नाम राम रघुवर को, हे तो कृसानु भानु ही मकर को, बंदवो नाम राम रघुवर को, हे तो कृसानु भानु ही मकर को, मंगल भवन मंगल हरे रहो सदा शरण हरे राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय. बंदव नाम राम रघुवर को. गोस्वामी म्हणतायत की हे माझ्या रघुवीराचं जे नाव आहे राम, त्याला मी वंदन करतोय. रघुवराला वंदन नंतर केलेलं आहे, पण पहिलं वंदन त्याच्या नावाला. आता रघुवीरापेक्षाही नामानं केलेलं कार्य मोठं आहे. रघुवीरानं रावण, कुंभकर्ण, खर, दूषण, त्रिशुरा अनेक असलेल्या असुरांचा वध केला, त्यांना मोक्ष दिला, पर नामाने अनंत असलेल्या जडजीवांचा उद्धार केला. आणि वंदन करण्याचं कारण असं आहे, महाराज म्हणतायत की अक्षर 2 आहेत आणि या मंत्रात बीज 3 आहेत. कुठले कुठले बीज आहे म्हटले? अग्निबीज आहे, सूर्यबीज आहे आणि चंद्रबीज आहे. एकाच मंत्रामध्ये 3 बीज आहेत. म्हणून तर भगवान महादेव राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने, हे सुमुखी मी सदैव राम नामाचं चिंतन करतोय. 3 बीज आहेत. अग्निबीजाचं कार्य आहे, अग्नी तशी जड आहे. जड या करता म्हणतो की अग्नीला पाप आणि पुण्य कळत नाही. तुम्ही म्हणाल कशावरनं? तर जिथे बोकडा कापला असेल तिथेही तिचं कार्य चालतं.
जिथं सप्ताह काल्याचा प्रसाद होत असेल तिथेही काम करताना ती दिसते. म्हणून मला वाटायला लागलं की ही मूर्ख आहे. ही दोन्हीकडेही काम करते. जड आहे. अग्नी जड आहे. तिला काही कळत नाही आपण कोणाला जाळतोय कोणाला काय करतोय. जाळणं हे तिचं काम आहे. ओलं असलं तरी जाळायचंच काम करते आणि वाळलं असलं तर मग पाहायचंच नाही. जाळायचं काम आहे. तसं या राम मंत्राच्या सामर्थ्याने जो अहोरात्र जाप करत असेल राम मंत्राचा, त्याच्या सामर्थ्याने त्याच्या असलेल्या अंतःकरणातील शरीरातील सर्व पापांचा जाळ करणारी शक्ती निर्माण होते. जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जळतील बाबे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरी. नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी. सर्व पापांचा नाश. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामचे नाही पापाचे ऐशे केले. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ, मुळा सकट निर्मूळ जाळून टाकण्याचं काम करते. मोठं सामर्थ्य आहे. अक्षर तर दोनच आहेत. कधी कधी माणसं जांभळते पण सामर्थ्य फार मोठं आहे. बरं असं आहे, नामाची महिमा त्या भागवत ग्रंथामध्ये अशी सांगितलेली आहे की तुम्ही एखाद्याला चिडून जरी म्हटले ना, अरे मूर्ख, अरे अरे राम, तरी सुद्धा फळ मिळतं. तरी सुद्धा फळ मिळतं. 6व्या स्कंदामध्ये मी वाचलेलं आहे. तरी सुद्धा फळ मिळतं. कुठल्याही भावनेतनं म्हणा तुम्ही एखाद्याला म्हणून संत मंडळी अहोरात्र सांगत आली. उत्तर प्रदेशमध्ये थोडंसं मला आनंद वाटतो का, वाढताना सुद्धा रोटीराम, कढीराम, चावलराम, इथं काहीच नाही. इथं कसला राम, इथं अमुक घ्या धमुक घ्या. खरं म्हटलं म्हणजे प्रत्येक वेळेला जर रामाचा उच्चार घडला तर सहज पुण्याचा लाभ होतो. अक्षर दोन आहे पण बीज 3 आहे. महाराज सांगताय रामनामाचं चिंतन करा. सूर्यप्रकाशाने जशा वनस्पती तेजस्वी होत आहेत, परिपूर्ण जीवसृष्टीला आनंद मिळतो, तसा तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. आणि चंद्र बीज आहे म्हणजे तुमच्या जीवनातील शीतलता नष्ट होईल. संसारातून त्या व्यापातून शीतलता प्राप्त करण्याचं एकमेव साधन भगवान रामचंद्राचं नामस्मरण आहे. ज्या शीतलते करतात तुम्ही दारूच्या बाटल्या हातात घेऊन फिरतायत. का पितोय? टेन्शन खूप आलेलं आहे. घरीच इतकं टेन्शन झालं, मग काय 100 रुपयाची बाटली टेन्शन काढणारी आहे. अरे 1 रुपया खर्च करू नको, फक्त रामनामाच्या आश्रयाने. रामनाम कल्पवृक्ष आहे, त्याच्या खाली येऊन विराजमान हो. चिंतनामध्ये आपला काळ जाऊ दे. बघ कुठल्याच प्रकारचं तुला काहीच दुःख अशा प्रकारचं राहणार नाही. अरे आमच्याकडे काय, तुम्ही बसलेले माणसं मोठे श्रीमंतात. 50-50 एकर, 5-5, 10-10, 20-20 एकर तुमच्याकडे क्षेत्र आहे, बागायत आहे, मुलं सर्व्हिसला लागलेली आहे. 50-50 लाखाची बंगले बांधलेले आहेत, 30-30 लाखाच्या गाड्यामध्ये फिरताय. पण आमच्याकडे जी शांती आहे ती तुमच्याकडे नाहीये. त्याचं एकच कारण आहे, नामसंकीर्तन, नामचिंतन. या आश्रयाने. कीर्तन म्हणजे काय नुसतं टाइमपासाची गोष्ट नाहीये. कीर्तन हे जनजागृतीचे साधन आहे. जोपर्यंत तुम्ही नामाकडे
ओळख नाही, त्याचा आश्रय करत नाही, तिथपर्यंत कीर्तनकारांना त्या कीर्तनापासून फळ नाही असं गृहीत जाणार. मी स्वतः तरी ते समजतोय. एकाला तरी उपरती झाली पाहिजे नामसंकीर्तनाची. खूप मोठं सामर्थ्य आहे नामसंकीर्तनामध्ये. महाराज सांगताय माझ्या असलेल्या रामाचं नाव कंठामध्ये धारण कर. अरे एवढ्या असलेल्या सोप्या साधनाने जेणे चुके फेरा गर्भवास. कंठात धारण करण्याचं कारण असं आहे, साधना 4 प्रकारच्या आहेत शास्त्रामध्ये. साधना, आता काय घडलं गेलं की माणसं साधनाच करायला तयार नाहीत. तोंडाने म्हणतायत करा रे बापांनो साधन हरीचे झनी कर निचे करू नका, हे सर्व बोललं जातं. हा, पण करत नाही, सर्व पोकळी आहे. आणि परमार्थाचा अनुभव घ्यायचा असेल तर याला तुम्हाला साधना करावी लागेल. फुकट सांगण्यामध्ये काही अर्थ नाही, फुकट गाण्यामध्ये काही तथ्य नाही. रस तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही याचा अनुभव भोगाल. अनुभव भोगाल. राम म्हणता रामचे पदवी घेई जे पदवी सोरी पदवी घेई आयशे दुःख आहे. पदवी सोने पदवी घेई जे पदवी सोने पदवी घेई जे आयशे सुख वचने आहे. आयशे सुख वचने आयशे सुख वचनी आहे आणि विश्वासे अनुभवे पाहे. महाराज म्हणतायत पहा, विश्वास ठेव, अनुभव घे आणि मग तुला कळेल. राम म्हणता रामची होईजे. मोठं सामर्थ्य आहे या मंत्रामध्ये. साधना 4 प्रकारच्या आहेत. एक साधना अशी आहे ती वैखरी स्वरूपाने गायली जाते, जे वारकरी संप्रदायामध्ये विशेषत्वाने कीर्तन हे साधना आहे. यामध्ये मोठ्याने अशा प्रकारे घोषाने सदा नाम घोष करू हरी कथा अशी एक वैखरीमध्ये साधना केली जाते. गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी, साधन कळी उत्तम, साधन कळी उत्तम. गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे गायनाचे वाहे टाळी, साधन कळी उत्तम. काय नेनो तरले किती, नावायती या वैसा. मोठ्याने अशा प्रकारचं घोषाने भजन करणं अशी एक साधना आहे. दुसरी साधना अशी आहे की आपला उच्चार आपल्यालाच कानी ऐकायला यावं, इतरांपर्यंत तो जाण्याची गरज नाही आहे. असं सकाळी पहाटे पहाटे बसत जावं, मोकळ्या हवेमध्ये जाऊन. रोगही निघून जातील, पुण्याची प्राप्ती होईल. असं एखाद्या सुंदर मंदिरामध्ये जाऊन बसत जावं आणि हातामध्ये माळ नेत जावी. लोकरीचं आसन असावं, माळेला गोमुखी असावी आणि रामनामाचं चिंतन करावं. चिंतन करताना त्या नामावर लक्ष केंद्रित करून आपला आवाज आपल्याला ऐकू येतोय अशा स्थितीमध्ये त्याचं भजन करावं. पुढची जी स्थिती आहे ती पश्चंती अशा प्रकारची आहे. त्या पश्चंतीमध्ये काय घडलं जातं, ओठ हालत नाहीत, जीव हालत नाही, केवळ असा श्वासोश्वासावर
मंत्र उच्चार करीत जावा. योग्य असलेल्या सद्गुरूकडनं याचं मार्गदर्शन प्राप्त करून घ्यावं आणि चिंतन करीत जावं. आणि पुढे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये असं एकाग्र चित्तामध्ये बसावं आणि प्राणायामाच्या द्वारा त्या मंत्राशी एकरूप होऊन त्या असलेल्या स्वरूपाशी चित्त एक करावं, एक करावं, एक करावं. बसून पहा, शोध करा हा वारा कुठून येतोय, कुठे जातोय. नाथांचं भारूड पहा तुम्ही. अरे वाऱ्याने दुनिया गेली ओ महाराज, वाऱ्याने दुनिया गेली, वाऱ्याने दुनिया गेली ओ महाराज, वाऱ्याने दुनिया गेली, वाऱ्याने दुनिया गेली ओ महाराज, वाऱ्याने दुनिया गेली, वाऱ्याने दुनिया गेली ओ महाराज, वाऱ्याने दुनिया गेली. वाऱ्यामध्ये वारा, वारा त्रिभुवनाचा सहारा, वाऱ्यामध्ये वारा, वारा त्रिभुवनाचा सहारा, वाऱ्यामध्ये वारा, वारा त्रिभुवनाचा सहारा, वाऱ्यामध्ये वारा, वारा त्रिभुवनाचा सहारा. या वाऱ्याचा शोध तुम्ही करावं. वाऱ्याने दुनिया गेली, वाऱ्याने दुनिया गेली ओ महाराज, वाऱ्याने दुनिया गेली, वाऱ्याने दुनिया गेली ओ महाराज, वाऱ्याने दुनिया गेली. निवांत जरा बसले ना, मग श्वास घेताना राम म्हणताना आत घ्या, श्वास कुठे जातोय पाहत राहा. म म्हणताना बाहेर येतोय, कुठून येतोय लक्ष केंद्रित करा. एक दिवस तुम्हाला तुमचा अनुभव येईल. शोधा म्हणजे मिळेल तुम्हाला हे परमात्म तत्व. तुकोबाराय सांगताय, माझ्या असलेल्या रामाचं नाव तुम्ही कंठामध्ये धारण करा. राम नाम मनी दीप धरू, अरे राम नाम मनी दीप धरू, राम नाम मनी दीप धरू, देह देह रे द्वार, तुलसी भीतर पाहे रहूं, जो चाह से उजियार. श्यापति रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय. जय जय. महाराज म्हणतायत की अरे दिवा एकच आहे, परमेश्वर एकच आहे, पंथ अनेक आहेत. आणि त्या असलेल्या एक शक्तीला तू आपल्या जिव्हेवर, या असलेल्या पिंडाच्या जिव्हेवर, या द्वारावर जर तू ठेवलंस ना, तर एक आनंद तुला जीवनात पाहायला मिळेल. आत कोण आहे आणि बाहेर कोण आहे समजेल तुला. कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आणि या दिव्य प्रकाशाच्या अनुभूतीला जेव्हा तू जाशील तेव्हा तुझं जन्म आणि मरण राहिलंच कसं. आयशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. आणि जेथे तू चित्त केंद्रित केलेलं आहेस, अरे त्यांचं मूळ स्वरूप काय आहे हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या
नाशवंत आटे प्रिया पुत्र धन. महाराज सांगतायत की प्रिया पुत्र आणि धन हे नाशवान आहेत. आणि या नाशवान गोष्टी करता तो आटी म्हणजे एवढी उठाठेव करतोयस. ज्या गोष्टी नाशवान आहेत सुख तरी आतनं मिळणार नाहीच आहे, पण याकरता तुझा प्रयत्न किती मोठा आहे. पत्नी तर ज्यांना मिळत नाही त्यांची इतकी मोठी अवघड परिस्थिती निर्माण झाली. उपवास करून पाहिले, नवनाथाची पारायणी केली, ज्यांनी जे जे सांगेल तो तो उपाय केला, पण कुठेच अजून लग्न संबंध अशा प्रकारचं स्थळ मिळत नाही. 50-50 वर्षाची मुलं होऊन चालली. पण तसं पाहिलं तर महाराज म्हणतायत की ज्या गोष्टीचा अट्टहास एवढा करतो, एवढा जर रामनामाचा अट्टहास तू केला असता, इतका जर छंद तू त्या रामनामाचा घेतला, तर भगवान परमात्मा अहोरात्र तुझ्या मागे पुढे उभा राहील. नाशवान वस्ती आहे आणि त्याच्याकरता एवढी उठाठेव आहे. देवा सवे आटी पाडी तोषे, देवा सवे आटी पाडी तोषे, देवा सवे आटी पाडी तोषे, देवा सवे आटी पाडी तोषे. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. देवा सवे आटी पाडी तोषे, देवा सवे आटी पाडी तोषे, देवा सवे आटी पाडी तोषे, देवा सवे आटी पाडी तोषे. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. धनाची गोष्ट तशीच आहे. बरी या तिन्ही गोष्टी अशा आहे का यांनी मागेही कुणाला सुख दिलं नाही, कुणाला म्हटल्यापेक्षा देवाला सुद्धा सुख दिलं नाही. रामांना पत्नीपासून किती सुख मिळालं, राजा दशरथांना पुत्रापासून किती सुख मिळालं. 4 पुत्र दशरथ हा अंतकाळी एकही नव्हता. भाग असा आहे की ज्यांना आहे ते आहेत म्हणून रडतायत. काही माणसं आज अशी पाहायला मिळत आहेत का ज्यांना मुलं आहेत ते नको होते असं त्यांना आत्ता वाटायला लागलं. काळ गेल्यानंतरची गोष्ट. जेव्हा मुलं मोठी झाली, नोकरीला लागली, आपल्या बायका घेऊन प्रायव्हेट अशा प्रकारचे त्यांनी खोल्या बनवल्या, तिकडेच राहायला लागले, लाखाने रुपये यायला लागले. म्हातारा म्हातारी दिवसभर उन्हात अजून निंदण्याचं काम त्यांच्या नशिबात जसं होतं तसंच आहे. रुपये हातामध्ये येत नाही, कधी 5 पैशाची मदत नाही. आणि मग ते बिचारे शेतामध्ये जाऊन कपड्याला हात लावून एकटेच बसतायत. आणि देवा अरे यापेक्षा निपुत्र ठेवलं असतं तर बरं झालं असतं. काहींचा मुलगा जवळ आहे, पैसे कमीत नाही, पण आई बापांनी कमवलेले दारू आड्यावर नेल्याशिवाय राहत नाही. आई बापांनी दिवसभर काम करायचं, मजुरी करायची, यांनी शिव्या देऊन ते 50-100 रुपये हिसकावून घ्यायचे आणि दारू पिऊन संध्याकाळी डोलत घरी यायचा. आमच्या जवळच तिथे इतकं वाईट वाटतं कधी कधी. तरुण मुलगा, अजून लग्न झालेलं नाही, घरातले देव सुद्धा महाराज मोडून दारू पिऊन आला, ते सुद्धा त्याने घरात ठेवले नाही. ती माऊली बिचारी थोडेसे हांडे भांडे आमच्याकडे आणून ठेवते की महाराज एवढे राहू द्या, कमी कमी मला काहीच ठेवत नाही घरामध्ये, काहीच ठेवत नाही, धान्य नाही, काही नाही. ते सतत माझ्या पुढे ती विचार मांडते की महाराज मरून गेला असता तेव्हा तर बरं झालं असतं. म्हटलं आता तुम्ही मारा, मग मरेल तो. आता तो नाही मरणार, आता तो आजरामर झालेला आहे, रोज अमृत पिऊन येतो. म्हणजे हाय त्यांनाही पश्चाताप आहे, नाही ते उगाच चिंता करीत बसतात देवाने एकतर द्यायला पाहिजे. कशाला द्यायला पाहिजे होतं,
डोक्यामध्ये काटे आणायला. अरे बाकीच्यांची परिस्थिती पाय काय झाली, कशाला मुलांचा विचार करतोय. हे सर्व नाशवण आहे. हे मिळवण्याकरता दुःखच असतं आणि प्राप्त होऊ नये यांच्या सानिध्यामध्ये सदैव दुःखच. दुःखाशिवाय दुसरं काही प्राप्त होत नाही. आणि म्हणून महाराज म्हणताय जीवनामध्ये एकच करा, तरुण जा हा भवसागर. भगवंताने तुमच्याकरता अत्यंत सोपी भव नदीतून तरण्याकरता नाव तयार करून ठेवलेली आहे. त्याचं नाव हीच नाव आहे. नामाच्या सहस्रवरी नावाया अवधारी सजोन या संसारी तारू झालो. माझे हजारो असलेले नावेच नाव आहेत. या आणि त्या नावेमध्ये बसा. बरं स्वयंभू नाव आहे, कोणी घडवलेली नाही, कोणी काहीच केलेली नाही. फक्त या आणि बसा, एवढ्याने उद्धार होतोय. फक्त एकच आहे की जे नाव, ज्या नावेत तुम्ही बसणार आहात ती चांगली ठेवा. ही महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात नाव सांगतायत. धडकर सहस्रनामाची. नाव धडकर सहस्रनामाची. नाव धडकर सहस्रनामाची. नाव धडकर सहस्रनामाची. नाव धडकर सहस्रनामाची. जे भव सिंधुची थडी पावे. 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 आजीवन आडविया पुत्रधन. आजीवन आडविया अरे नाव धड करा सहस्रनामाची, जे भव सिंधूची थडी पावे. महाराज सांगताय जी नाव, सहस्र नाव जी भगवान पांडुरंग परमात्म्याचे आहेत, त्यातील जे तुमचं आवडतं असेल त्या नावेमध्ये तुम्ही बसा आणि ती चांगली ठेवा. चांगली ठेवा म्हणजे नेमकं काय करा, हा एक मोठा प्रश्नच आहे. धड करा म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की नामस्मरण करताना काही माणसांना कुठलाच अनुभव येत नाही, अनुभवच नाही. मग त्यांची अशी श्रद्धा थोडीशी कमी होत जाते. भजनही करतोय, चिंतनही आहे, जापही करून पाहिला तरी सुद्धा अनुभव तर काहीच येत नाही. त्यातून एक असा महत्वाचा मुद्दा बाहेर पडतो, ज्या नामाचा आश्रय तुम्ही केलेला आहे त्या नामसाधनेमध्ये तुमच्या जीवनात कुठेतरी त्रुटी आहे. घड्याला तडा गेल्याशिवाय पाणी नाही निघून जाणार, कुठेतरी त्याला तडा पडलेला असला पाहिजे. तसं नामस्मरण करताना, नामजप करताना माणसांकडनं अपराध घडतायत आणि म्हणून नामाची फलश्रुती परिपूर्ण भोगायला मिळत नाही, अनुभवायला येत नाही. काय अपराध होत आहेत? एकाने असं म्हटलेलं आहे, राम राम तो सब कुछ कोई कहे, किंवा दशरथ कोई न कहे, एक बार दशरीत कहे, कोटि यज्ञ का फल होय. राम राम तो सब कोई कहे, दशरीत कोई न कहे.
तो वो अलग दुआ है, वो अलग है। राम राम तो सब कोई कहे, दशरीत कोई न कहे, एक बार दशरीत कहे, कोटी यज्ञ का फल होय। राम राम तर सर्व म्हणतायत, पण दश अपराध रहित नामस्मरण करत नाही। दश अपराध रहित जर तुम्ही नामस्मरण कराल तर कोटी यज्ञाचं फळ तुमच्या पदरी पडेल, असा ह्या दोह्याचा अर्थ आहे। काय घडलं जातं? अपराध घडतायत नामस्मरण करताना। सिद्ध म्हणून जगू नका, साधक म्हणून घेतल्याशिवाय राहू नका, आणि साधना केल्याशिवाय थांबू नका। सतत साधना करा। काळ अहोरात्र तुमचा आणि आमचा पाठलाग करतोय। अचानक येईल आणि घेऊन जाईल। नेईल ओढोणी ठाऊके नसता, नेईल ओढोणी ठाऊके नसता, नेईल नेईल ओढोनी ठाऊके नसता। कुठलंच आपण इतकं बेसावध जीवन जगतोय, अचानक काळाचा घाला येतो, कुणालाच कळत नाही। भयंकर असलेले हे दुःख, आणि म्हणून नामरूपी नावेमध्ये लवकर बसण्याची तयारी करा। असं नका ठरवू आपण उद्या करू, अरे कल करेश, हाँ कल करेश तो आज करो, आज करेश अब, पल में प्रलय होएगी बहुरी करोगे कब। श्वे कार्यम आद्य कुर्वित परान्य चापरान्य च नहीं प्रतीक्षिते मृत्यू कृत्वायम नावशिदती। संस्कृत ह्या दोह्याचा उभयोग हा श्लोक आहे। उद्याचं कार्य आज करा, आजचं कार्य आत्ताच करा, कारण काळ पाठीमागे लागलेला आहे, आणि नाव तुम्ही चांगली करा। असं आहे, अपराध असे घडतायत। तुम्हाला 2, 5, 7 अपराध थोडेसे सांगतो, वेळ तितकीशी आपल्याकडे नाहीच आहे। पहिला अपराध असा आहे की नामधारकाकडून कुठल्याही संताची निंदा घडता कामा नये। हा पहिला अपराध आहे। करत तर काहीच नाही, पण कुठल्या तरी संताची विनाकारण, काही कारण नसताना माणसं निंदा करीत बसतात, आणि त्याचा परिणाम असा होतो। संत निंदा सामान्य नाही ना। हर गुरु निंदक दादुर होई, जन्म सहस्र पावत सोई। हर गुरु निंदक दादुर होई, जन्म सहस्र पावत न सोई। मंगल भवन मंगल संताची जर निंदा केली तर 1000 जन्म तो बेडक होतो।
गोस्वामींचे ज्या चौपाया आहेत त्या इतर असलेल्या भागवत आदी ग्रंथांचे ते मंत्रच उभेऊब चौपाईच्या रूपाने आलेले आहेत. जो भगवंताचं भजन करणार नाही, जिह सो दादूर जिह समाना, ती बेडकाची जीभ आहे. नुसतं डराव 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 संसाराच्या गोष्टी बोलत राहते. निरर्थक असं ते जीवन आहे. आणि म्हणून संत निंदा ज्याच्याकडने घडते, आणि सर्वात मोठं पाप जीवनामधलं कुठलं असेल? फक्त संत निंदा. नरका जावयाची चाड आणि एक कोड, संत निंदा गोड करी कौतुके सदा. संताची निंदा करीत जा, नरक तुझ्या घरी येऊन मुक्काम करेल. नरकात जायचं नसेल तर संत निंदा सोडा. आणि म्हणून नामाचं फळ मिळवण्याकरता पहिला संत निंदेतनं माणूस वाचला पाहिजे. उगच कुणाचं तरी फुकट आपली वाचा शिनवत जाऊ नका कुणाच्या तरी निंदेमध्ये. संताची निंदा घडता कामा नये. दुसरी गोष्ट अशी आहे, असाधू माणसापुढे नामाचा महिमा गाऊ नका. जो पापी आहे, विषयी आहे, भोगी आहे, ज्याच्या जिवेला मद्य लटकलेलं आहे, त्याला हे नामस्मरण त्याच्या जिवेला कसं स्पर्श करणार आहे? तिथपर्यंत तो कसा जाणार आहे? आणि म्हणून त्याच्या पुढे नामाचा महिमा गाण्यात तरी काय उपयोग आहे? खडकावर बीज पेरण्यामध्ये जशी प्राप्ती कुठलीच नाही, अगदी असाधू पुढे नाम गाथा गाणा निरर्थक अशा प्रकारचा. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. हरी मुखी गाता हर पल चिंता नाही मागून जन्म घेणे. हरी मुखी गाता हर पल चिंता नाही मागून जन्म घेणे. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. फुकट आपलं तिथे गात बसायचं, नामस्मरणाची महिमा बरोबर घडत नाही. पुढे महत्वाचा मुद्दा असा आहे, 10 अपराध सांगितलेले आहेत. 2 पाठ सांगून पुढे जातो. माणसाकडून सहज घडणारे अपराध. शिव आणि विष्णू मध्ये भेद मानता कामा नये. शिवाचा विष्णूशी भेद नको आहे आणि विष्णूचा शिवाशी नको आहे. शिवाचं भजन करणारा स्वतःला असा म्हणतोय की माझा शिवच मोठा आहे. शिवाचं भजन केल्याने अमुक अमुक फळ मिळत आहे. आणि वर्तमान काळात तर शिवाची भक्ती खूपच वाढलेली आहे. मंदिरातही जागा शिल्लक ठेवत नाहीत महिला मंडळ. जसं जसं सांगितलं 1 लोटाभर पाणी न्या आणि 1 बेलाचं पान न्या, अमुक घडेल तमुक घडेल. लग्न जमत नसेल लग्न जमेल, घरामध्ये दरिद्री येत असेल दरिद्री निघून जाईल, श्रीमंती होईल, वाईट स्वप्न पडत असतील तर ते निवृत्त होतील, चांगले स्वप्न पडायला प्रारंभ होईल. सर्व मुलगा वाईट वागत असेल तर तो चांगल्या वळणावर चांगला वागेल असं सांगतायत ते उपदेश करणारे शिवपुराणातील कथा. आणि मग माणसं म्हणताय काही नाही, 1 लोटाभर पाणी 1 बेलाचं पान. अशी गर्दी अशी गर्दी. अरे या अगोदर 750 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी हे सांगता सांगता बिचारे ओरडून ओरडून थकून गेले, तेव्हा तुमचे कान बहिरे होते आणि आता कान सावधान झाले. 1 पसा पाणी 1 बिलवा, 1 पसा पाणी 1 बिलवा दळा. 1 पसा पाणी 1 बिलवा. हरी 1 पसा पाणी 1 बिलवा दळा. पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. पूजन केवळ सोपे बहु. पूजन केवळ सोपे बहु. नामदेवराय शिवरात्रीच्या कथेचं चिंतन मांडताना म्हणतायत की अरे महादेव इतका भोळा देव आहे की केवळ आपल्या ओंडळीनं जिथं असेल तिथून
त्या नदीचं पाणी घ्यायचं किंवा ओढ्याचं घ्यायचं, त्याच्या लिंगावर टाकायचं आणि एक बेलाचं पान ठेवून नमस्कार करायचा, एवढ्याने तो प्रसन्न होतो. आता हे 750 वर्षापूर्वी सांगितलं, यांना माहितीच नाही. हे म्हणते नाही नाही, शिवपुराणात जे मिळालं ना ते आजपर्यंत ऐकलंच नव्हतं. अरे तुम्ही कीर्तनाला गेले असाल तरची गोष्ट आहे ना. संप्रदाय कुठल्याही अंगाने कमी नाही, कुठल्याही अंगाने कमी नाही. शिव आणि विष्णू यामध्ये द्वैत मानू नका. शिवाच्या पूजनाने फळ मिळतं आणि विष्णूच्या पूजनाने फार उशीर लागतो, हा भ्रम तुमच्या डोक्यातनं काढून टाका. घडतं काय, भाग असा आहे, ह्या दोघांनी महाराज असं नाटक केलेलं आहे. दोघं मित्र, पण असे उभे उभ जगाला असं उलटी सुलटी जादू करून दाखवतायत. 2 मित्र होते आणि दोघांना 2 व्यसनं होती. एकाचं व्यसन असं की कुठे जायचं तरी घोड्यावरच बसून जायचं, पायी कधीच फिरलं नाही. आणि दुसरा असा होता की कुठेही निघायचं म्हटलं तर गादी लोड बरोबरच घ्यायचा. हा घोड्यावर बसायचा आणि तो गादीवर बसायचा. दोघांचे 2 मित्र मात्र एकदम फार जवळचे, घासाला अंतर नाही, निगडी मित्र, जवळचे मित्र. एकदा असं झालं की ते ताराबादला आले. आता ते जे घोड्यावर आलं होतं त्यानं घोडा इथं बाजारहाटीत बांधला आणि घोड्याचा खरारा करीत बसलं. तर रस्त्याने येताना जे लोकांनी पाहिलं, म्हटलं हा जो घोड्यावर चाललाय हा मालक आहे आणि हा पाठीमागून गादी घेऊन हा त्याचा नौकर आहे. सारासार काही संबंध नाही, 2 जण मित्र, पण घोड्यावर गेला हा मालक, मागून वळकटी घेऊन चालला. ही वळकटी त्यानं त्याच्याकरता चालवली होती, मित्राकरता नाही. पण तरी माणसं त्याचा नौकर या चाललाय, गादी घेऊन चाललाय पाठीमागून. आणि तिथे गेल्यावर असं झालं, ते बसलं घोड्याचा खरारा करीत आणि याने आपल्या त्या पारावर दिली गादी टाकून, तक्क्या लोड लावून बसला. त्या पाठीमागून आले, म्हटले मालक बसला गडी खरारा करतोय घोड्याचा. अरे बाबा हो, कशाचा नौकर आणि कशाचा मालक, सर्व दोघं एकच आहे. पण हा अपराध घडतोय जीवनामध्ये. या अपराधामुळे नामाचं फळ मिळत नाही, गुरुवर श्रद्धा नाही, नामाचं फळ नाही मिळणार. कितीही प्रयत्न करा, गुरुवर श्रद्धा नसेल नाही यशस्वी होणार परमार्थात. नामाचं फळ केवळ गुरुकृपा, गुरुकृपेनं नामाचं फळ मिळतं. शास्त्रावर श्रद्धा पाहिजे, वेदावर श्रद्धा. हे नसलं तर तुमचं नाही, कठीण आहे नामाचं फळ मिळणं. अरे 100 असलेले छिद्र ज्या नावेला पडलेले, त्या नावेत जर तुम्ही बसले तर काही तरुण जाल. शतजर्जर नावे रेगोनी निश्चिंत केवी व्हावे. ज्ञानोबा सांगतायत की 100 अशी छिद्र पडली आणि अशा नावेमध्ये बसून तुम्ही प्रवास करताय, अरे काय पैलतीराला जाल तुम्ही. आणि म्हणून भवसिंधू पार करावी अशी वाटत असेल तर नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे. महाराज म्हणताय, अरे शरीर देवाने दिलंय, हा एक असा भाता आहे, वीराला भाता त्याच्या सोबत असतो केवळ बाण ठेवण्याकरता. तसं जीवाला मनुष्य शरीर दिलंय केवळ रामनाम घेण्याकरता. आणि म्हणून रामनाम घेत जा, घेत जा, घेत जा, टाकीत जा, टाकीत जा, टाकीत जा. इतके 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 बाण असू दे, असंख्य बाणाचा साठा त्या तुझ्या भात्यात जेव्हा असेल तेव्हा येऊ दे काळ, आल्या बरोबर कहाड आपला भाता, बोल राम आणि टाक त्याच्या तोंडावर, पराजित होईल तो. तुका मन काळा हाना तोंड भारी, तुका मन काळा हाना तोंड भारी, तुका मन काळा हाना तोंड भारी,
बीज जाता क्षण तेची फळ बीज जाचा बीज जाता तेजी भर बीज जाता क्षीण बीज जाता क्षीण बीज जाता क्षीण बीज जाता क्षीण तेजी तेचे फळ बीज जाता क्षीण तेचे फळ बीज जाता क्षीण तेचे फळ बीज जाता क्षीण तेचे फळ बीज जाता तेचे फळ बीज जाता क्षीण तेचे फळ बीज जाता क्षीण तेचे फळ बीज जाता क्षीण बीज जाता क्षीण बीज जाता क्षीण तेजी फळ तेजी फळ धन्यवाद से बागा अवसर पाया पाया बीज जाता
अत्यंत सुंदर असलेल्या या गुणीजनांचा योग आपल्या ह्या नामयज्ञामध्ये आहे. बहुधा असं आहे की अंग राखूनच गायक मंडळी गात राहते, पण ही मंडळी उद्याचा विचार करत नाही आहे. उद्या आवाज टिकलं पाहिजे असं काही नाही आहे. मनमोकळं असं गाणं आहे, अति गोड आहे. कारण देवाची सेवा या निमित्ताने आपल्याला घडती आहे आणि म्हणून जन्मोजन्मी त्याने अशा स्वरूपाची सेवा करून घ्यावी याकरता मन उदात्त अंतकरणाने सेवा करणं हेच खरं श्रेष्ठ आहे. म्हणून सर्वांकरता एकदा टाळी वाजवा. अत्यंत सुंदर गुरुजन आहेत. अतिसुंदर असलेली हार्मोनियमची साथ आहे, पखवाद्याचं साथ आहे आणि अति सुंदर असलेली साऊंड सिस्टीम्स. या सर्व गोष्टी जर पाहिल्या अत्यंत योग्य, जिथे जे पाहिजे जे गरजेचं आहे त्या सर्व गोष्टी वेळेवर दिल्या जात आहेत. अभंगाचा भावार्थ कधी होत नाही, पण झाला म्हणून सतत सांगावं लागतं. कुणात सामर्थ्य आहे तुकोबारायांचा अभंग सोडवण्याचे, कुणात एवढी शक्ती आहे. म्हणून भावार्थ तर कधी होणार नाहीच आहे, पण झाला असं सतत सांगावं लागतं. भावार्थ झाला असं गृहीत धरून पांडुरंग परमात्म्याचं मोठ्या आवडीने भजन करा. विठोबा रखुमाई रखुमाया रखुमाजे हरि 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 रखुमाजे ताली ताली हरि 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 उठू नका. हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा शीन तिची फळ. महाराज सांगतायत की जेव्हा अंतकाळाचा प्रसंग निर्माण होईल अगोदर सांगतायत की सावध राहा आणि त्या काळात कुणालाही हाका न मारता केवळ माझ्या पांडुरंगाला हाक मारा, त्याचं नामस्मरण करा. रामबाण या राम मंत्राला रामालाच महत्व आहे बाणाच्या संबंधाने. धनुर्धानी अनेक झाले नाही असं नाही आहे, पण धनुर्धाऱ्यांमध्ये राम श्रेष्ठ आहे. रामच श्रेष्ठ आहे. अर्जुन धनुर्धारी होता, कृष्णही धनुर्धारी, परशुरामही धनुर्धारीच, पण रामालाच महत्व आहे. व्यवहारात पहा तुम्ही, तुमच्या इथे ही औषध विक्रेते मंडळी येतच राहते की नाही गावगाव. एकदा गाडी उभी केली, छोटासा राहुटी टाकली का त्यांचं चालू राहतं रामबाण औषध, रामबाण औषध, रामबाण औषध. पण असं कृष्णबाण म्हणून कोणी सांगत नाही. आता कृष्ण तर परिपूर्णतम अवतार आहे, त्याच्याशिवाय दुसरा अवतार परिपूर्णतम नाही. मग देवादी देवांनी ज्याला वंदन करावं त्याचा एवढा तिटकारा या औषध विक्रेत्यांना कसा आला. कृष्ण बाण का म्हणत नाही, तर यात एकच आहे. रामाच्या बाणाचं एक नवल असं होतं, एकदा सुटला तर तो कामच करून येत होता, बिना कामाचा फिरत नव्हता. एकदा जर सोडला त्या कामाकरता, जा रे कुंभकर्णाकडे, कामच करून यायचा, रिकामा नाही आला. मग त्याचा हातका उडवणं होईना, त्याचं काही का होईना, पण काहीतरी काम केल्याशिवाय रामाचा बाण परत फिरत नव्हता. म्हणून औषध विक्रेत्यांना हे सांगायचं आहे, आमचं तुम्ही औषध घ्या, ते तुमच्या रोगाचं कामच करेल, कामच करून बाहेर येईल. पुन्हा बोलायचं नाही रामबाण औषधी. म्हणून रामाचा बाण हा अखेरचा काळाच्या अशा तोंडावर मारावं असा महाराजांचा तुम्हाला आणि आम्हाला आग्रह आहे. मरण कुठेही येऊ द्या, कसंही येऊ द्या, फक्त मुखामध्ये राम नाम आलं पाहिजे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाते समद्भावम याते नास्त्यत्र संशयः. मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. याकरता त्याचं स्मरण असं महत्त्वाचं आहे.
फार भाग्यवान माणसं होती ही. निंबाबाबांचं भाऊंचं जे जीवन होतं, अति भाग्यवान माणूस. अति गरिबीतनं विचार केला तर नाही ते उद्योगधंदे केले. काही काळ माझ्या डोळ्यासमक्ष मी पत्रवाळ्यावर जीवन जगताना पत्रवाळ्या तयार करणं, द्रोण तयार करणं, ते विक्रीला कुठल्या तरी वाण्याकडे नेणं आणि त्यावर उदरनिर्वाह करणं, अशा स्वरूपाचा संसार होता. मुलाबाळांना मोठ्या या कष्टातनं परिश्रमातनं शिकवलं. पण एक आहे, त्यांनी संस्कृती मुलांना उत्तम दिली. संपत्ती नाही त्यांच्या जीवनात देता आली, पण संस्कृती देण्याचा मात्र पुरेपूर प्रयत्न केला. पूर्ण कुटुंब शुद्ध शाकाहारी, कुठल्याही मुलांना कुणाला असं व्यसनामध्ये त्यांनी पडू दिलं नाही. एक फार मोठं कार्य केलं. आणि नामस्मरणाची इतकी ओढ होती, इतकी ओढ होते. माझ्या सान्निध्यात बहु काळ राहिल्यामुळे जे जे अनुभव मला आले ते काही वेळेला ते मला विचारत असत की बाबा तुम्हाला जे अनुभव येत आहेत ते मला काय येत नाही. आता ते असंच आहे, नाव धड करा सहस्रनामाचे. तिथे गोष्ट माणसांच्या चुक्या होत आहेत. नामस्मरण करा, त्या नामामध्ये जे तुम्हाला नामापासून दूर घेतलेलं वाया जाणार नाही, हे त्रिकाळ सत्य आहे. पण पूर्ण फळाच्या संबंधाने मी सांगतोय, जर तुम्ही धड नाव केली तर पूर्ण परिपूर्ण 100% फळ तुमच्या पदरी पडेल. आणि म्हणून भाऊंचं अति सुंदर असलेलं राहील तर दुसरं नावाचं आठवणच कशाला करतो, असंही देवाला वाटत असावं कधी कधी. कीर्तन करताच उभा आहे मी असो, पण हे 2 मुलं समाधान वाटलं. आशीर्वाद मिळेल पितरांचा, कारण पितरांच्या ऋणातनं मुक्त होणं हे सर्वांचं कर्तव्य आहे, सर्वांचं आहे. तुका म्हणे माझे भार उतरिले ओझे, झाले माझे गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणातनं सुटण्याचा भागवतासारख्या ग्रंथाचा पाठ ठेवणं, कथा ठेवणं अति भाग्याची गोष्ट. यासारखं दुसरं साधन नाही आहे. कुठे तुम्ही गयेला जाल तेव्हा ते होईल, पण इथले इथं घर बसल्या गया, काहीच करण्याची गरज नाही. आम्ही तर सतत सांगत राहतो, नुसते माणसं आम्हाला म्हणतायत महाराज घरामध्ये सुख पडत नाही, एक नाही कोणतरी आजारी राहतं, पैसा खूप येतो, आलेला पैसा टिकत नाही, पितृदोष आहे. अरे मरणा भागवताचे पारायण कर. तुला झालं काय, 11 पारायण कर ना घरामध्ये. अखंड दीप लाव, श्रीकृष्णाचा फोटो मांड, कथाच ठेवली पाहिजे अशी गरज नाही. वाच नाथांचं भागवत तू नित्य श्रद्धेनं, श्रीकृष्णाची 2 वेळेला आरती करत जा. पाव दे 12 महिन्यात तुझा कसा पितृदोष शिल्लक राहतो, नाही राहणार. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेल्या मार्गाचा आश्रय करा. त्यांच्या कृपेनेच हा ब्रह्मानंद प्राप्त होतो आहे. त्यांच्या ऋणातनं सुटण्याकरता करावं काय, असा सतत सतत प्रश्न उभा राहिला की वैष्णवांपुढे, कीर्तनकारांपुढे. आणि एकच बुद्धी सुचली, त्यांचं नामस्मरण. हरी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर